पण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे समृद्धी महामार्गाची। समृद्धी महामार्ग आज पूर्णपणे नागरिकांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आज केलं जाणार आहे। त्यामुळे मुंबई नागपूर प्रवास आता अवघ्या 8 तासांमध्ये पार करता येणार आहे। आणि दुसरीकडे वाशी ते मानखुर्द प्रवासासह वेगवान होणार आहे। तर वाशी खाडी हे पुलाच्या दुसऱ्या बाजूचं आज लोकार्पण केलं जाणार आहे आणि याचा आढावाही आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेऊया। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे सतेज पाटील यांच्या संदर्भातली। निलेश चव्हाण शस्त्र परवाना प्रकरणामध्ये माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील आज खुलासा करणार आहेत। कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन ते माहिती देणार आहेत। दरम्यान सतेज पाटील आज यामध्ये काय बोलतात या संदर्भात सगळ्यांचं लक्ष असणार आहे आणि याचा आढावा आपण या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत। आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे पाकिस्तानी गुप्तहेर रवी वर्माची। पाकिस्तानी गुप्तहेर रवी वर्मा याला आज कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। भारतीय नौदलाची माहिती पाकिस्तानला दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे। सध्या तो एटीएसच्या कोठडीत आहे आणि त्याची पोलीस कोठडी आज संपणार असल्यानं त्याला कोर्टात हजर केलं जाईल। तेव्हा कोर्ट आज काय निर्णय देणार याचाही आढावा आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत।